ठाणे जिल्ह्यातील रवींद्र धनाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि दुखापतीचे तब्बल 31पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तो अटकेत होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला भिवंडी सब जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमाराला भोसलेनं स्वच्छतागृहाचं ग्रिल उचकटून सब जेलमधून पळ काढला. शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात दाखल करत पोलीस राज्यभर त्याचा शोध घेत होते. दरम्यान 18 मार्चच्या रात्रीपासून 19 मार्चच्या पहाटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कडक नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले होते. या दरम्यान एलसीबीच्या पथकाला रवींद्र भोसले हा कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळील पंचगंगा घाट परिसरात लपून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.